नेलकरंजीत महिलेसह कुटुंबावर हल्ला, मोटारीची तोडफोड, 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. नेलकरंजी तालुका आटपाडी येथील नाटपाडी फाटा परिसरात एका महिलेला मारहाण केल्यानंतर तिच्या पतीसह कुटुंबियांवर काठ्या आणि लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या मारहाणीत तिघे गंभीर जखमी झाले असून वाहनाचे मोठे नुकसान झालेले आहे. या प्रकरणी मानेवाडी येथील 2 अन्य 10 अनोळखी अशा एकूण 12 जणांविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित नामदेव जाधव वय वर्ष 27 राहणार करगणी तालुका आटपाडी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटलं आहे की 28 मे रोजी रात्री 8:30च्या सुमारास नेलकरंजी आटपाडी येथे दादा देवकर याने रोहित यांच्या पत्नीला मारहाण केली. त्यानंतर रात्री 9:15च्या सुमारास मानेवाडी येथील दादा देवकर यांच्या घरासमोर दादा देवकर, त्यांचा मुलगा आणि अन्य 10 अनोळखींनी रोहित जाधव आणि त्यांचे वडील नामदेव जाधव यांना काठी आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. तसेच त्यांचा भाऊ आकाश जाधव यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात रोहित जाधव, नामदेव जाधव, आकाश जाधव हे तिघेही जखमी झाले. संशयितांनी आकाश जाधव यांच्या मोटारीवर लोखंडी गजाने हल्ला करून काचा फोडल्या. यात सुमारे 50,000 रुपयांचे नुकसान झाल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नेलकरंजी.